नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण प्रियाचं कांड जे आहे ते वाढतच चाललेलं आहे. प्रिया वेगवेगळ्या गोष्टी करत असते ज्याचा विचारही आपण करू शकत नाही, अशी प्रियाची कारस्थानं सुरू झालेली असतात. प्रियाला असं वाटत असतं की काही करून घरातल्यांना ही गोष्ट कळली पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचली तरच माझा फायदा होणार आहे. हा सगळा प्रियाचा डाव असतो आणि त्यासाठी प्रियाची वाटेल ते करायची तयारी आहे. म्हणून तर तिने आता पूर्णाजी कल्पनाला लेटर पाठवलेलं आहे, फोन करण्याचं सुद्धा कारस्थान केलेलं आहे. पण तिचा डाव मात्र तिथे यशस्वी होत नाही. ती चांगलीच तोंडावर पडत आहे. कारण तिथे तो फोन प्रियाचा पूर्णाजीने उचललेला असतो आणि प्रियाची वाट लागली. इकडे सायली अर्जुन घरी आलेले आहे आणि जेव्हा सायली अर्जुन घरी येतात तेव्हा पूर्णाजी बेशुद्ध पडलेली असते. मग सगळेजण पूर्णाजीच्या शेजारी जमलेले आहेत, पूर्णाजीला जागा करण्याचा प्रयत्न करत असतात आणि नेमकं त्याच वेळेस तिथे सगळेजण सांगत आहेत की तन्वी आलेली आहे. तर ती म्हणते, ही लाडकी तर आहे माझी, पण ही तन्वी नाही आहे, ही सायली आहे, ती माझी लाडकीच आहे, असं स्वतः पूर्णाजीने सांगितलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे सायली आणि अर्जुन निघालेले असतात, मंदिराकडे निघालेले असतात. तेव्हा सायली म्हणत असते की तिथे एक आजी बसतात आणि त्या आजी आहेत ना, त्यांच्याकडे देवीचं म्हणजे ताट जे आहे ते मिळतं, फूल वगैरे पूजेचं, आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे पेरूही असतात. मी तिथे घ्यायची त्यांच्याकडे पेरू. त्याचबरोबर त्याच्या शेजारी एक कुल्फीवाला असतो आणि त्याचं नाव पप्पू कुल्फीवाला. तो कुल्फी विकायला यायचा. त्याच्याकडची जी कुल्फी आहे ना ती आजतागत कुठेच मिळालेली नाहीये, एवढी भारी कुल्फी त्याच्याकडे मिळते. हे सगळं सायली सांगत असते. अर्जुनला तर धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की नाहीये, तसं काही नाहीये सायली, ऐकून घे तू जरा. पण सायलीला मात्र गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नसतात. सायलीच्या डोक्यात वेगळंच सुरू झालेलं असतं. सायली विचार करत असते की हे सगळं काय घडतंय. सायलीला काही जाणवत नाही, काही कळत नाही असं म्हटलं तरी चालेल. पण सायलीला मात्र आपण या मंदिरात येऊन गेलेलो आहे या गोष्टीची जाणीव मात्र सारखी सारखी होत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन म्हणत असतो की बरं चल बघूया, आलेत त्या आजी, आपण घेऊया त्यांच्याकडून, असं म्हणत दोघंही निघालेले असतात. पण अर्जुन मात्र वारंवार सायलीला म्हणत असतो, पण बायको हे सगळं तुला मम्माने सांगितलं असेल ना. पण सायली तिच्या तंद्रीत असते. तिला माहिती आहे की हे तर आपल्याला कोणीच सांगितलेलं नाहीये, पण आता त्या आजी आलेले आहे, त्यांच्याकडून ते घ्यायचं हे सगळं तिच्या मनात सुरू असतं आणि त्यामुळं त्या आजींकडे जातात. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही इथे पेरू विकायचं ना. तेव्हा त्या आजी म्हणतात, नाही ग बाई, 10 वर्षापूर्वी आमचं पेरूचं झाड बटलं. पूर्वी मी पेरू विकायचे ते तिखट मीठ लावून, पण आता नाही विकत. इकडे प्रियाच्या चेकअपसाठी डॉक्टर आलेले असतात. मग डॉक्टर विचारतात की काही त्रास होतोय का. तेव्हा प्रिया सांगत असते की हो, थोडं सकाळी उठल्यानंतर मळमळतं. तेव्हा डॉक्टर सांगतात की आता त्यांचा चेकअप होत आलेला आहे, त्यामुळं पुढे ज्या गोष्टी होणार आहेत त्याबाबत आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. हे सगळं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. त्याचबरोबर यांच्यासाठी मी एक डाएट चार्ट देईल आणि त्या डाएट चार्टनुसार गोष्टी झाल्या पाहिजेत, असं सुद्धा आवर्जून सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता प्रिया म्हणत असते की मला त्रास होत आहे, पण जेलर साहेब जे आहेत त्यांना ती म्हणते की माझं एक काम आहे, प्लीज माझं ऐका ना, असं म्हणत ती त्यांना विनंती करू लागते. तुमच्या परवानगीने मी घरी पत्र पाठवलं, पण मला त्या पत्राचं उत्तर मिळालेलं नाहीये, मला घरी फोन करायचा आहे, असं प्रिया त्यांना सांगत असते. तेव्हा मात्र इकडे ते म्हणत असतात की अहो मॅडम, ह्याची प्रोसिजर असते आणि ती प्रोसिजर करावी लागणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते की मी ती प्रोसिजर करेल, पण प्लीज मॅडम मला घरी पत्र पाठवायचं, घरी बोलायचं आहे. प्रिया म्हणते की चला आता या कल्पीला एकदा कळलं ना की मग होईल, कारण त्या फोनचा काय पत्राचा काय गोंधळ झालाय ना ते मला काय माहित नाहीये, पण मला काही करून माझी ही बातमी कल्पीपर्यंत पोहोचवायची आहे आणि कल्पीला एकदा कळलं की ती धावत येणार आहे, कारण जे काय घडलेलं आहे पत्राच्या बाबतीतलं ते सुद्धा मला कळेल, असं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आता त्या आजींच्या तिथे अर्जुन आणि सायली दोघंही आलेले असतात. त्या आजी सांगत असतात की होतं आमच्याकडे झाड, पण आता ते नाहीये, ते वटले झाड, असं सुद्धा आवर्जून आजींनी सांगितलेलं असतं. तेव्हा सायली म्हणत असते की हो का, नाही तुम्ही विकायचा ना तिखट मीठ लावून पेरू, म्हणून आठवलं. तेव्हा सायली त्यांना बोलते. तेव्हा त्या आजी सुद्धा म्हणत असतात की हो ग बाई, पण मला एक कळत नाहीये, तू येऊन गेलेलीस का आधी माझ्याकडे. तेव्हा सायली म्हणते नाही, मग तुला कसं माहिती मी पेरू विकायचे, असं सायली आणि त्या आजी बोलत असतात. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की कसं नॉर्मली प्रत्येक मंदिराच्या बाहेर अशा गोष्टी विकायला असतात ना,
त्यामुळे माझ्या बायकोला ते आठवलं असेल, असं इकडे सायलीची बाजू घेत अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र त्या दोघेही म्हणत असतात की हो तसंच असेल मे बी, असं सायलीच्या डोक्यात येतं. तेव्हा मात्र इकडे त्या आजी म्हणतात की चालेल. मग सायली पूजेचं ताट घेते आणि त्या आजींना म्हणते की खरंच सुखी हो, काही तुला प्रॉब्लेम यायला नकोय, असं इकडे आजी त्या सायलीला सांगत असतात. सगळं व्यवस्थित होणार आहे. मग सायली पूजेचा ताट घेते. अर्जुन म्हणत असतो की दे माझ्याकडे, ते जड आहे, तुला नको त्रास, तू रिकामी चाल. अर्जुन सायलीची काळजी घेतोय, पण इकडे सायलीच्या डोक्यात वेगळंच सुरू आहे. सायली मात्र म्हणत असते की नाही नको, मला राहू दे माझ्याकडे, मी घेईल ते, असं म्हणत आता सायली ते ताट काही त्यांच्याकडे देत नाही. ते ताट स्वतःकडेच ठेवते आणि ते आजी म्हणतात की बरोबर आहे, अशीच होतीस तू लहान असताना पण, तू तुझ्या आई वडिलांबरोबर यायची ना तेव्हा पण असंच करायची, असं म्हणत दोघे निघालेले असतात. आणि ताट घेतल्यानंतर पुन्हा सायली खाली बसते आणि म्हणते मला थोडा भंडारा जास्त द्याल का हो? मला ना भंडारा उधळायला खूप आवडतं, असं म्हणत आता सायलीने पुन्हा भंडारा मागितलेला असतो. अर्जुन सायलीला म्हणत असतो की आता एवढ्या पायऱ्या चढून चढून जायचे आपण, हे सगळं काय आहे इतकं, असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते की आपण बघूया दुसरी पायवाट आहे का कुठे, आणि त्या तिकडून पायवाट आहे, आपण तिथून जाऊ शकतो, असं सांगितल्याबरोबर इकडे अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो पण हिला कसं कळलं पायवाट बद्दल, कारण ही तर कधी आलेलीच नाहीये, मग ह्या गोष्टी अशा का घडतायत, हा विचार सायलीच्या पण डोक्यात सुरू असतो आणि अर्जुनच्याही डोक्यात सुरू असतो. अर्जुन म्हणतो की आपण सावकाश जायचं आणि या लवकर पण जायचं आहे. सायली म्हणते कसं शक्य आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की ऊन आहे म्हणून आपल्याला पटपट पावलं उचलायची आहेत आणि सावकाश याच्यासाठी जायचं की हा रस्ता जो आहे याच्यामुळे माझ्या बायकोला काही त्रास व्हायला नकोय. इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा महिपतने पोलिसांना बोलवलेलं असतं. सचिनला तर धक्का बसलेला असतो. महिपतने पोलिसांना बोलवले आणि त्याच्याकडे असलेली हत्यारं तो सरकारला जमा करत आहे आणि त्याच वेळी तो सांगत असतो. सचिन म्हणतो की हे काय चाललंय अण्णा तुमचं? तेव्हा महिपत म्हणतो की हे करणं गरजेचं होतं, म्हणूनच ह्या गोष्टी मी केलेल्या आहेत. आता मात्र सचिन म्हणत असतो पण अण्णा हे सगळं काय करताय? तेव्हा महिपत पोलिसांना सांगतो की हे दोन माझे साथीदार, यांना तुम्ही अटक करा, म्हणजे असले जे गुन्हे होते ना याच्यामध्ये त्यांनी माझी मदत केलेली आहे, त्यांना तुम्ही ताब्यात घ्या आणि करा सगळं काय करायचंय ते, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र महिपतचं हे बोलणं ऐकल्यानंतर ते म्हणतात की हो असं नका ना करू मालक, असं काय करताय, मला कसं नका करू, असं सगळं सांगितलं जातं. आणि मग मात्र त्यांना इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की कसं आहे माहितीये का, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण आपण त्यांना ताब्यात नाही घेऊ शकत, त्यांच्या विरोधात कोणीतरी कंप्लेंट करावी लागते. तेव्हा महिपत म्हणतो की मी करेल कंप्लेंट, घ्या तुम्ही त्यांना, कारण जेलमध्ये खूप मोठ्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. जेलमध्ये मला त्या अंधाऱ्या कोठडीत सुद्धा एक असा प्रकाश मिळालेला आहे, माणुसकीचा प्रकाश, मला प्रकाश झोत तिथे मिळालेला आहे आणि त्यामुळं माझ्यामध्ये हा बदल झालेला आहे. आता फक्त माझ्या कानावरती असले कोणतेही गोळी पिस्तुलीचे आवाज नको आहे, तर माझ्या कानावरती फक्त आवाज झाला पाहिजे, तो म्हणजे भजन कीर्तनाचा, असं म्हणत देवाचं नामस्मरण करण्यासाठी महिपत आता तयार झालेला असतो. सचिनला तर धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होतंय, हा महिपत शिकरे याच्यामध्ये इतका बदल का झालाय, या सगळ्याचा अर्थ काय आहे, असा विचार त्याला सुद्धा पडलेला असतो. त्यासोबतच इकडे सायली म्हणत असते की कसं शक्य आहे, मला कसं माहिती होतं. आणि मग अचानक सायलीला आठवतं ते म्हणजे तिथे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये गणपतीचं होतं, इच्छापूर्ती गणेश मंदिर होतं आणि ती अर्जुनला सांगू लागते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की अगं बायको इथं काही नाहीये. तेव्हा सायली म्हणते नाही इथंच आहे. मग अर्जुनने आणलेले ग्लोव्ज, पाण्याची बॉटल, त्याचबरोबर तिला तोंडाला पकडण्यासाठी स्कार्फ, या सगळ्या गोष्टी तो तिला देतो आणि म्हणतो की हे घे बायको, अजिबात हे करायचं नाहीये. सायली म्हणते की कळते का तुम्हाला, सगळी लोक माझ्या तोंडाकडे पाहत आहेत आणि तुमचं हे सगळं काय चाललंय, काय करताय तुम्ही, हे सगळं मुद्दाम करताय का, असं सायली अर्जुनला सांगते. तेव्हा मात्र बायका म्हणत असतात की बघितलं का, याला म्हणतात बायकोची काळजी घेणं, नाहीतर तुम्ही काय करता, तुम्हाला काय पडलेलं असतं आमच्याबद्दल, बघा असा नवरा मिळायला ना खरंच नशीब लागतं, असं म्हणत सगळे अर्जुनचं कौतुक करत असतात. आणि आता मात्र अर्जुनलाच धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते की हे सगळं तुमच्यामुळे होते, या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात, बघितलं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो काही चुकीचं घडत नाहीये माझ्यामुळं, अगदी मी बरोबर तेच बोलत आहे आणि बरोबर तेच करत आहे, असं सुद्धा अर्जुनने सांगितलेलं असतं. मग फायनली सायलीने म्हटल्याप्रमाणे तिथं इच्छाधारी गणेश मंदिर, इच्छापूर्ती गणेश मंदिर असतं आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. इकडे सगळ्या बायका, सगळेजण तिथं असतात आणि त्याचबरोबर
इकडे सायली आणि अर्जुन दोघंही आता गणपतीचं दर्शन घेतात आणि तिथे पूजा करतात. सगळेजण सायलीचं कौतुक करत असतात आणि इकडे म्हणत असतात की इतक्या दिवसात आम्हाला कधीच हे मंदिर इथं दिसलं नाही, पण आज तुमच्यामुळे हे मंदिर आम्हाला इथे पाहायला मिळालेलं आहे, असं म्हणत सायलीचं सगळ्यांनी कौतुक केलेलं असतं आणि सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं. अर्जुन सुद्धा सायलीकडे पाहत असतो आणि सायली आणि अर्जुन देवदर्शनाला गेल्यामुळे घरात एकदम शांतता झाली आहे असं विमलचं मत आहे. अजिबात घरात करमत नाही आहे. सायलीताई असतात तेव्हा नुसतं इकडून तिकडं करत असतात, सारखं बडबड करत असतात आणि त्यामुळं घर कसं प्रसन्न राहतं असं विमलचं मत आहे. ते लवकरच येतील देवदर्शन करून असं प्रताप आणि कल्पना बोलत असतात. तेवढ्यात अस्मिताने आतून हाक मारली असते. काय झालं म्हणून कल्पना तिकडे गेलेली असते. तर प्रतापला फोन आलेला असतो आणि प्रताप देखील तिकडेच चाललेला असतो. प्रताप फोन ठेवतो आणि अस्मिताकडं तो देखील तिकडेच जातो. इकडे सायली आणि अर्जुन दोघे आता कुलदैवताच्या दर्शनाला आलेले आहेत. पण सायली तिथली एक ना एक गोष्ट अर्जुनला सांगत आहे. अर्जुनला विश्वासच बसत नाही की सायलीला या गोष्टी कसं काय माहीत आहेत. अर्जुन म्हणतो, कदाचित तुम्ही रील बघितलेत ना, त्यामुळं तुम्हाला सगळं माहिती आहे. तर इकडे कोणच घरात नाही आहे म्हणून पूर्णाजी हाक मारतायत. मोबाईल तिथंच ठेवलेला आहे. प्रताप नाही, त्याचबरोबर कल्पना नाही, विमल नाही. अरे काय झालं? तुम्ही कुठं गेलायत? असं इकडं पूर्णाजी हाक मारत आहे. पण ते सर्वजण अस्मिताच्या रूममध्ये गेलेले असतात, हे तिला माहिती नसतं. इकडे आता अर्जुन आणि सायली पोहोचलेले असतात आणि सायली अर्जुनला सांगत असते, आता पुढं गेलं ना की तिथं बर्फाचा गोळा विकणारा व्यक्ती आहे. अर्जुन म्हणतो, इतके रील पाहायचे नसतात म्हणूनच मी तुम्हाला सांगत असतो. ती म्हणते, नाही हो, मी कशाला रील वगैरे मी काय बघितलेलं नाही. तो म्हणतो, मग कसं कळलं तुम्हाला इथं बर्फाचा गोळा विकणारा व्यक्ती वगैरे आहे? मला तर वाटतंय की खरंच नसणार आहे. पण जेव्हा ते खरंच पुढं जातात तेव्हा बर्फाचा गोळा विकणारा व्यक्ती असतो आणि सायली म्हणते, मला आता तो बर्फाचा गोळा खायचाच आहे. अर्जुन म्हणतो, अहो तुम्हाला कळतंय का कसलं पाणी, कसला बर्फ, रंग, नको नको, त्यापेक्षा आपण सरबत पिऊया. तुम्हाला तिथला छान असा थंडगार सरबत करायला मी सांगतो, पण तो पण आपल्याच पाण्याचा बरं का, त्यांच्या पाण्याचा नाही, असं अर्जुन सायलीला बोलत असतो. तर इकडे पोलीस अधिकाऱ्यांनी आता प्रियाला फोन करायची मुभा दिलेली आहे. या रजिस्टरवर सही करायची आणि फक्त 3 मिनिटापर्यंतचाच कॉल करायचं हे प्रियाला सांगितलं आहे. प्रिया खुश झाली आहे. कोणत्या फोनवर फोन करायचा? तेव्हा ती म्हणते, ते कल्पना सुभेदारचा नंबर दिला आहे ना, त्या नंबरवर मला फोन करायचा आहे. आणि आता तिला फोन लावून देखील दिलेला आहे आणि फोन लावून दिल्यानंतर प्रियानं तो फोन घेतला आहे आणि प्रिया आता फोनवर बोलत आहे. रिंग वाजते पण अजून फोन उचलला जात नाही आणि प्रियाला दम काही निघत नाही आहे. कल्पे, अगं कल्पे, लवकर फोन उचल, असं ती बोलत आहे. ती कल्पनाविषयी असं बोलते आहे कारण त्याने कल्पनाचा नंबर लावलेला आहे आणि तिला सगळं काही कल्पनाला सांगायचं आहे. इकडे अर्जुनने आता सरबत करायला लावलेला आहे. सरबत तोही अर्जुनने आणलेला पाण्याचा, का तर त्याला बाळाची काळजी वाटत आहे आणि तो सायलीला म्हणतोय, मला असं वाटतं बाहेरचं पाणी पिल्यानं बाळाला सर्दी झाली तर? तेव्हा ती हसते आणि म्हणते, काही काय बोलता हो, पोटातल्या बाळाला सर्दी होत असते का? त्याचबरोबर अर्जुनने सांगितलंय, ते लिंबू आहे ना, ते सुद्धा धुवून घ्या. हां, बरं, ते लिंबू कापायचं आहे ना, त्याच्या अगोदर चाकूसुद्धा धुवून घ्या. कसं आहे ना, हायजीन पाळणं खूप गरजेचं आहे, असं अर्जुन सायलीला बोलत आहे. आणि अर्जुन जे काय बोलतोय त्याकडं सायलीचं बारकाईने लक्ष आहे आणि ते म्हणते, तुमचं जरा अतिच होतंय बरं का, जरा शांत राहा बरं तुम्ही. तेवढ्यात सायली त्या बर्फ विकणाऱ्या मुलाला म्हणते, इथं अगोदर वेगळे काका असायचे ना हो बर्फ विकायला? तेव्हा तो म्हणतो, हो, ते माझे वडील होते, पण ते कोरोनाच्या काळामध्ये वारले. त्यानंतर हा व्यवसाय मीच करतोय. हे ऐकल्यावर तर अर्जुनला अजूनच धक्का बसलाय. कारण इथं बर्फाचा गोळा विकणारे काका होते हे सायलीला कसं काय माहिती? आता त्यालाच प्रश्न पडलाय. तो म्हणतो, हो, पण त्यांच्या वडिलांविषयी तुम्हाला कसं काय माहिती? सायली म्हणते, मला नाही माहिती कसं काय माहिती आहे ते. अर्जुन म्हणतो, हां, आता मला समजलं. मला वाटतंय तुम्ही ना मधुभाऊंबरोबर लहान असताना इथं बऱ्याचदा आलेला आहात ना, म्हणून सगळं तुम्हाला हे आठवतंय. सायली म्हणते, नाही हो, मी जास्त नाही आलेले इथं कधी किंवा आलेलेच नाही आहे. तो म्हणतो, नाही नाही, तुम्हाला काही गोष्टी आठवत नसतील, पण मला वाटतं हे त्याचंच कारण आहे. तर इकडे प्रियाचा कॉल चक्क पूर्णाजीनं उचललेला आहे आणि पूर्णाजीनं कॉल उचलल्यावर तर प्रिया भलतीच खुश झाली आहे. देव माझ्याच बाजूनं आहे असं ती म्हणते आणि पूर्णाजीला सांगू लागते, पूर्णाजी, मी प्रिया बोलते. प्रिया, अगं तुझी तन्वी लक्षात येते का? असं म्हणून ती तिला लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करते आणि तन्वी म्हणल्याबरोबर इकडे पूर्णाजीला अगोदरच चक्कर आल्यासारखं झालं आहे.
आणि ती सगळं सांगायला सुरुवात करते. सायलीने मला खूप मोठी शिक्षा दिलेली आहे. सायलीनं मला लाथा मारून घराच्या बाहेर काढलेलं आहे. मी माझी शिक्षा घेतलेली आहे. आता जे काही झालं आहे ते भरपूर झालेलं आहे. पण आता मला शिक्षा नको आहे. मला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे. पूर्णाजी तूच मला यातून काढू शकते. प्लीज मला या सगळ्यातून बाहेर काढ. अर्जुनला सांग असं ती बोलते. पण पूर्णाजीला तर चक्कर आली आहे. पूर्णाजीनं तिच्या हातून फोन खाली पडलेला आहे आणि चक्कर येऊन पूर्णाजी सोफ्यावर पडलेली आहे. तर अजूनही इकडून प्रिया बोलतच आहे. मी आता प्रेग्नंट आहे. मला बाळ होणार आहे. आता तर तुला समजलं ना, लवकरात लवकर मला या जेलमधून बाहेर काढ. या बाळाला बाहेर त्याचं संगोपन झालं पाहिजे. तुला पण असं वाटत असेल ना, प्लीज, प्लीज पूर्णाजी फोन अजिबात ठेवू नको, असं ती बोलत आहे. पण पूर्णाजीला पुढचं काहीच ऐकू गेलेलं नाहीये. पण इकडं प्रिया अजूनही बोलत असते. आता तिचा वेळ समाप्त झालेला असतो. त्या कॉन्स्टेबल तिच्या हातातला फोन ओढून घेतात आणि म्हणतात, "ए बाई, झालेत 3 मिनिट. तुला सांगितलं ना 3 मिनिटापर्यंतच बोलायचं आहे, बंद कर." असं म्हणून तिनं तो फोन काढून घेतलाय आणि फोन ठेवून देखील टाकलेला आहे. प्रियाला कळत नाहीये की आपला मेसेज पोहोचलेला आहे का नाही काय माहिती. कारण आपल्याला जे सांगायचं होतं ते कदाचित पूर्णाजीनं ऐकलंय का नाही ऐकलंय याबाबत तिच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे आणि तिनं डोक्याला हात लावून घेतलाय. कदाचित हा मेसेज जर पोहोचला असेल तर बरं, कारण परत परत फोन करण्याची मुभा आपल्याला मिळणार नाही असा ती विचार करते. इकडे फोनवर बोलत असलेला प्रताप जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा त्याला धक्काच बसतो, कारण तो पाहतो की आतमध्ये पूर्णाजी बेशुद्ध होऊन पडलेली असते. तर कल्पनाला देखील धक्का बसलेला आहे. कल्पना पाहते की पूर्णाजी बेशुद्ध होऊन पडल्यात आणि ते दोघेही धावत पळतच पूर्णाजीच्या मदतीला आलेले आहेत. पूर्णाजी एकदम शांतपणे बेशुद्ध होऊन पडलेली असते आणि आता तिला लवकरच ह्या दोघांनी मदत केलेली असते. इकडे सायली आणि अर्जुन आता मंदिरामध्ये पोहोचलेले असतात आणि त्यानंतर ते दोघेही देवाचं दर्शन घेऊन सर्वांसाठी मनोकामना करत असतात. अर्जुन बाळासाठी मनोकामना करतोय की बाळ निरोगी आणि स्वस्थ राहू दे, तर सायली नुसती बाळासाठीच नव्हे तर अस्मिता आणि अश्विन यांच्यासाठी देखील प्रार्थना करते. त्यांचं सगळं चांगलं होऊ दे, त्यांचं कुटुंब जे आहे ते व्यवस्थित राहू दे, असं सगळं काही ती बोलत आहे आणि देवापुढे आशीर्वाद देवाला मागून तिच्या मनोकामना पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त करत आहे. आणि हे सगळं होत असताना अर्जुनला फोन येतो आणि तो बाहेर जातो. पण सायलीला मात्र जुन्या गोष्टी आठवू लागलेल्या आहेत. तिला छोटी चिमुकली तन्वी ही समोर दिसत आहे आणि लहानपणीचं तिला काहीतरी आठवत आहे. तिला कळतच नाही आहे की आपल्याला काय आठवतं आहे. पण तेवढ्यात तिला फोन आलेला असतो. तो फोन प्रतिभाने केलेला असतो आणि प्रतिभा तिला म्हणते, "अगं सायली, मी तुझ्यासाठी ना गर्भसंस्काराचं पुस्तक आणलेलं आहे. ते मी तुला द्यायचं आहे. येऊ का घेऊन?" सायली म्हणते, "अहो, पण आम्ही ना देवाच्या दर्शनाला, कुलदैवताच्या दर्शनाला आलेलो आहे. मीच तुमच्याकडून ते पुस्तक घेऊन जाईल." तेव्हा ती म्हणते, "खूप बरं झालं. तू देवदर्शनाला गेलेत ना, खरंच बरं झालं तुम्ही गेलात ते," असं म्हणत असते. आणि त्याचबरोबर ती सांगते, "अगं छोटी तन्वी होती ना, तिचं तर ते पिकनिकच होतं. तिला खूप छान वाटायचं. तिथं ती एवढी खेळायची, बागडायची. अक्षरशः तिथले फुलवाले, चप्पलवाले सगळे तिच्या ओळखीचे झालेले होते." आणि हे ऐकल्यावर आता पुन्हा एकदा सायलीला धक्का बसलाय. मग जे तन्वीला आठवतंय, जे तन्वीचं आहे, ते सगळं माझ्याबरोबर कसं काय रिलेट होतंय, असा प्रश्न आता तिला पडलेला आहे. फोन जेव्हा ठेवलेला असतो, तेव्हा ती आता स्वतःच्याच मनाशी विचार करते. ती लहानशी चिमुकली मुलगी तन्वी तर नसेल ना, पण ती चिमुकली मुलगी मला का दिसतेय? याचा माझ्याशी काय संबंध आहे? हे तिला कळत नाहीये. "येळकोट, येळकोट, जय मल्हार" असं सर्वजण म्हणतात आणि त्या सगळ्या गोष्टीतून ती बाहेर पडते. पण तिच्यासमोर एक व्यक्ती आलेला आहे. मळवट भरलेला तो व्यक्ती सायलीच्या जवळ येऊन म्हणतो की तुझे जे स्वप्न आणि जी इच्छा आहे ना, त्या सगळ्या पूर्ण होतील. ज्या सत्याचा तू शोध घेतेस ना, ते सत्य लवकरात लवकर तुझ्या समोर येईल, असा आशीर्वादच त्यांनी दिलेला असतो. त्याचबरोबर भंडाऱ्याचं एक भांडं देखील तिच्याजवळ दिलेलं असतं आणि ते देऊन तो व्यक्ती निघून गेलेला असतो. सायली पाहते, आपल्याला आता देवाचा आशीर्वादच मिळालेला आहे हे तिला समजलेलं असतं. लवकरच आपण या सगळ्यातून बाहेर पडू आणि आपल्याला ती छोटी मुलगी का दिसते याचा उलगडा देखील लवकरात लवकर होईल, अशी आशा तिला लागलेली असते. जेव्हा तो व्यक्ती निघून जातो तेव्हा तेथे अर्जुन आलेला आहे. अर्जुनने फोन ठेवलेला असतो आणि म्हणतो, "झाले का नाही देवाला मागून, का अजूनही मागतायतच?" तेव्हा ती म्हणते, "नाही हो, असं काही नाही." आणि ती खरं तर शून्यात हरवलेली असते. तिला बालपणीच्या काही गोष्टी आणि आत्ता त्या व्यक्तीने सांगितलेलं पुन्हा पुन्हा आठवत असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनला अजूनही कळत नाही की सायलीला त्या गोष्टी कसं काय आठवतायत. कारण ती जर का मधुभाऊंबरोबर गेलेली नव्हती, तर या सगळ्या गोष्टी तिला का आठवतायत असा प्रश्न त्यांनी तिला केलेला आहे.
पण आता या गोष्टीचं उत्तर तिच्याकडंच नाही. ते स्वतःच विचार करत बसली आहे, की ज्या गोष्टी छोट्या तन्वीशी रिलेटेड आहेत, त्या माझ्याशी रिलेट का होत आहेत? या गोष्टीचा आता छडा लावलाच पाहिजे, असा विचार ती करत आहे. तर इकडं कॉन्स्टेबल प्रियाला म्हणते, घरच्यांना तुझी आणि तुझ्या बाळाची काहीच गरज नाही आहे. त्यामुळं तू उगाच फुकट फोन लावायची नाटकं करू नको आणि घरच्यांविषयी आम्हाला काही सांगू नको, असं म्हणून त्या कॉन्स्टेबलनं प्रियाचा चांगलाच अपमान केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर इकडे पूर्णाजी शुद्धीवर आलेली आहे आणि ती चक्क सायलीला म्हणते आहे, की तू सायली आहेस आणि मला माझ्या तन्वीला भेटायचं आहे. आता पूर्णाजी ठणठणीत बरी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. पण आता तिला तन्वीला भेटायचं आहे म्हणल्यानंतर खरं तर तिला प्रियाला भेटायचं आहे. पण प्रियानं जे काय कांड केलेलं आहे ते आता तिच्यासमोर येणार का? आणि तिनं केलेल्या कांडामुळे आता पूर्णाजी प्रियाचं तोंड देखील पाहायचं नको म्हणेल का? ते आपल्याला पुढील भागातच पाहता येणार आहे. पण इकडे जेलमध्ये प्रिया म्हणते, की आता मला घरच्यांनाच सगळ्यांना इथं आणावं लागणार आहे. असं काहीतरी करण्याची गरज आहे, असा विचार तिने केलेला आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.